तर मित्रांनो, माझा एक ऑफिसचा मित्र आहे, ठीक आहे. तो बोलला की भावा भाई तू है ना, दूध केला वगैरह खा, थोड़ा अभी बॉडी बना, तेरा एज है अभी, अभी बॉडी नहीं बनाएगा तो कभी बनाएगा ना, असं तो सर्व मला सांगत होता. तर काय झालं माहितीये का, तो मला असं बोलला आणि ना माझा एकदम स्वतःवरचा ना कॉन्फिडन्स डाऊन झाला, ठीक आहे. म्हणजे एकदम मला वाटलं तिथं लोकांना म्हणजे ऍक्च्युली मध्ये नोटीस होतंय की मी खूप बारीक आहे म्हणून ना. आणि ऍक्च्युली मध्ये तुम्ही बघायला गेलं तर माझ्या फेसवरून तुम्हाला समजेल की मी ऍक्च्युली मध्ये बारीक आहे जास्त. तर आहे ना, तो असं मला सांगत होता, तो तुझी एज आहे आता, म्हणजे हिंदीमध्ये बोलत होता, तुम्हाला अभी एज है ना तो तू सब खाया पिया कर, थोड़ा 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 एक दो घंटे में ना कुछ खाया कर, दूध केला स्टार्ट कर, हे सब. तर आहे ना माझा कॉन्फिडन्स पूर्ण डाऊन झाला, ठीक आहे. की भाई यार असं कसं मी भाई असतं एवढा स्वतःवर लक्ष वगैरे देतो, कपडे बिपडे टकाटक एकदम, पण ऍक्च्युली मध्ये माझी फिजिकच चांगली नसेल तर काय अर्थ नाही ना त्या गोष्टींना, किती पण जर हे केलं तर, बरोबर. तर मी असं दुसरा एक कलिग आहे, त्याला सांगितलं अरे भाई हो सर ये ना ऐसा ऐसा होणार तुझं. तो बोलला अरे जाऊ दे, त्याच्यावर एवढं लक्ष नको देऊ, असं तसं. तर मला असं वाटतं काय माहितीये की आहे ना, ऍक्च्युली मध्ये तो जे बोलत होता ना ते भाई राईट बोलत होता, ठीक आहे. आता जर त्याचं बोलणं मी मनाला लागून घेतलं ना तर भाई मीच मागे राहणार आहे, बरोबर. आणि जर मी त्याच्या बोलण्यावर लक्ष देऊया की हा यार भाई तो बरोबर बोलला, मला काहीतरी म्हणजे स्वतःची बॉडी वगैरे सुधारायसाठी काहीतरी करायला लागेल. आणि जर मी ह्या गोष्टीवर लक्ष दिले तर भाई मी स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो ना. जर मी त्या गोष्टीचा जर राग म्हणून ठेवला, अरे भाई हा मला असं कसं बोलला, असं बारीक कसं बोलला मला, असं कसं, तर भाई मीच मागे राहणार आहे, बरोबर. मला ह्या गोष्टीतून हेच सांगायचंय की आहे ना, आपण आपल्या आजूबाजूला जे पण काही लोक असतात ना त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला समजतं की भाई यार हा माझ्यासाठी सांगतोय, माझ्या चांगल्यासाठी सांगतोय एखादी गोष्ट. तर ती त्याचं वाईट न मानता मला आहे ना ती गोष्ट एक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्या गोष्टीवर ऍक्च्युली मध्ये आहे ना काम करायला पाहिजे, ठीक आहे. दुसऱ्यांना सांगणारी माणसं आहेत ना अशी खूप कमी असतात, म्हणजे खूप कमी लोक असतील की तुम्हाला असं सांगतो की भाई तू आहे ना असं असं दिसतोय किंवा बरोबर नाही दिसत आहे, तू स्वतःला इम्प्रूव्ह कर, तू असं कर, तू तसं कर, तर तुझं म्हणजे तू अजून चांगला दिसेल, किंवा जे काही एक पॉईंट असेल की बाबा तू असं नाही करायला पाहिजे, तू असं कर. म्हणजे एक पॉझिटिव्ह वे मध्ये जे म्हणजे असतं ती गोष्ट पॉझिटिव्ह पण आहे ना, ते एक निगेटिव्ह वे मध्ये प्रेझेंट करायची ती एक पद्धत असते. तर त्या गोष्टी आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे की बाबा त्याला ऍक्च्युली मध्ये त्याचा सांगायचा हेतू काय आहे, ठीक आहे. तर भाई असे माणसं जर तुमच्या लाईफमध्ये असतील ना, त्यांना नेहमी आहे ना सांभाळून ठेवा. ते काय सांगतायत ते म्हणजे एक निगेटिव्ह वे मध्ये त्यांना कधीच घ्यायचं नाही, ठीक आहे. ते बोलतात निगेटिव्ह ते बरोबर आहे, पण ऍक्च्युली मध्ये त्यांच्या मागचा हेतू काय तो आपण समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर पुढे विचार केला पाहिजे, बरोबर. बाकी यार आशा करतो तुम्ही माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला, तुम्हाला काय बोलायचं ते. बाकी मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.